नमस्कार. मी नमस्कार. सरिता वाघ. खूप छान झालं ताई आजचं ध्यान. म्हणजे अगदी जसं जसं तुम्ही सांगत होता इमॅजिन करून त्याप्रमाणे अनुभूती येत होती. खूपच सुंदर. आणि भैरवाची जे आपण हे सांगितलं अं, फोड, तर परत एकदा सांगता ताई प्लीज. काही भ आहे? म्हणजे वहन करणारा, र म्हणजे रमण करणारा आणि व म्हणजे वहन करणारा असा तो भैरव. पूर्ण. म्हणजे हो. उत्पत्ती, स्थिती, लय हम्म. या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला जो पूर्णत्वाला नेतो तो भैरव. भैरव म्हणजे मौन, भैरव म्हणजे शांती, भैरव म्हणजे संरक्षण देणारी देवता. जी सगळ्या ज्या आपदा आहेत, विपदा आहेत, जी संकट आहे यापासून आपल्याला खूप काळजी घेते तो भैरव. भैरव महादेवापर्यंत पोहोचवतो तो भैरव. नमस्कार ताई. धन्यवाद. आत्मवंदन होतं ताई. खूप सुरेख ध्यान झालं. आणि माझं ना डावा पाय जड झालाय. आणि ते जाणवत होतं की त्या नसा ना असं ते रक्ताभिसरण कसं करावं तसं होत होतं. आणि सहस्रारावर पण मला स्पंदन जाणवले. धन्यवाद ताई, खूप सुरेख. धन्यवाद. नमस्कार ताई. ध्यान खूपच सुंदर होतं. सगळीकडे प्रॉपर ऊर्जा जात होती. तुम्ही सांगत होता तसं होत होतं. त्याहून छान म्हणजे मला ॲक्चुअली काल जरासं असं घसा दुखत होता आणि जेव्हा तुम्ही सांगा दुखतंय तिथे ना, तर मला अंगाच्या इथे काहीच म्हणजे काहीच दुखत नाहीये, पण मला घसा दुखत होता. तर मला लिटरली अशी उबळी आली, की मला आता खोकला येईल, उलटीच होईल. म्हणजे मी डोळे उघडून उठून उलटी करायला जाणार होती आणि ती उलटी एक पाण्याची बाटली पण मी हातात घेतली, की मी पाणी पिईन असं वगैरे. पण मी काही न केलं. नंतर ती निघून गेलं. म्हणजे ते जे दुखत होतं ना, असं दुखतं कधी माहिती असं, ते सगळं निघून गेलं लिटरली. एवढा त्याचा इफेक्ट झाला मला. थोडंसं आहे अजून म्हणजे एक 100% पण ॲट लीस्ट तेवढा एवढ्या प्रकार म्हणजे तुम्ही एवढ्या इफेक्टिव्हली ते घेतलत, की ते आपल्या प्रत्येकाला पाय दुखतो, हे दुखतो. पण मला असं घशाला खूप दिवसांनी झालं, तर ते एकदम घशावरती तो इफेक्ट झालेला जाणवला. खूपच सुंदर ध्यान होतं आणि ॲक्चुअली असं होतं ना समहाऊ, की यावंच नाही बाहेर, जरा थांबावं तिकडे, बरं वाटतंय, शांतता आहे तिकडे. जास्तच शांतता आहे तिकडे जरा. तर तिकडे बरं वाटतं जरा असं जावंसं. आणि तुम्ही आज सांगत होतात ना, ते पण खूप छान होतं ऋताताई. बरेच वेळा त्याचा उपयोगही होतो. पण समहाऊ स्वतःशी जेव्हा स्वतःवरती राग येतो ना टाइम्स काही सिच्युएशन्सला, तर डोंट जज मी. पण मी म्हणजे तुम्ही नाही जज करणार, पण एक सांगते जनरल जजमेंट नाहीये. पण समहाऊ आपल्याला कधी-कधी स्वतःवरच राग येतो असं. पण ते स्वतःला माफ करणं इतकं डिफिकल्ट असतं ना, दुसऱ्याला माफ करणं समहाऊ ईझी जाऊन जातं. कारण तो आपला माणूस आहे यार, आपल्या माणसासाठी आपण करतो आणि हे ते. पण स्वतःला माफ करणं खूपच डिफिकल्ट होतं. तेव्हा काय करायचं? म्हणजे एवढं असं वाटतं समहाऊ, की आपण यार एवढे वर्ष ध्यान करतो, मग तरी सुद्धा आपण आपल्याला स्वतःला कधी लेट गो करत नाही यार. किती आपण स्वतःला पनिश करतो आणि ते पनिश म्हणजे मानसिकरित्याच पनिश असतं. यार हे केलं तू, ते केलं तू, ते नाही केलं, ते झालं, ते केलंस. मग एवढं सगळं तू करतेस, मग तरी सुद्धा तुला कसा काय राग आला? मग तुला आज कसं काय वाटलं? मग तुला हेच का वाटलं? हे सगळे जे भावनांच्या मारामाऱ्या चालतात ना कधी-कधी, त्या कधी-कधी कंट्रोल नाही होत होतं ते एवढं करून सुद्धा मला तरी ॲट ते कसं करायचं? हसतायत ते. हळूहळू ते कमी होईल. एकदम होणार नाही, पण हळूहळू कमी होईल. ताई नमस्कार. मी सुनंदा नमस्कार. बोलते. फार छान ध्यान झालं. फार तुम्ही सांगताना तसं तसं ते जाणवत होतं. असं ऊर्जा वरती 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 जाते अशी छान छान. आणि जिथे जिथे दुखत होतं ना माझं हे की आपल्या पायाचं हे आहे ना नळी ती पायाची नळी, तिथे मला ठणकत होतं. मी पडलेली आहे तिथे ठणकत होतं. ते ऑटोमॅटिक एकदम छान रिलॅक्स झाल्यासारखं झालं आणि गुडघा ठणकत होता तो डाव्या बाजूचा. एकदम छान वाटलं मला. छान छान. धन्यवाद ताई.
खरंच ऑटोमॅटिक गेल्यासारखं झालं. म्हटलं आता उठून बॉम्ब वगैरे लावूया, काहीतरी लावूया ट्रूप वगैरे. पण ते ऑटोमॅटिक गेल्यासारखं झालं ते. उठल्यापासून ठणकत होते तिथे पडलेले मी. छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. काही मातांना खाज होती, ती गेली का? खूप खाज होते डाव्या पायामध्ये असं. हा, मला पण एकदम डाव्या पायाला ना खाज येत होती. म्हणजे आधी नव्हती काय, अशी खाज नव्हती. पण तुम्ही जेव्हा म्हणालात ना, तेव्हा ती पायाला यायला लागली. मग ती खाजवायच्या ह्याच्यात नव्हती मी म्हणजे. म्हणून मी खाजवलं नाही, पण ती येऊन निघून गेली असं. जाणवलं मला ते जाणवलं ॲक्चुअली. मला बसण्याच्या आधीच जाणवलं ते पायाला, डाव्या पायाला खाज येते त्यावेळेला म्हणून. मी थोडंसं खाजवलं आणि काही तुम्ही सांगितलं ना ते ऑटोमॅटिक गेलं ते निघून सगळं. छान ताई, छान छान. अर्थ इथेच रजा घेते. आपला दिवस खूप आनंदात, सुखात असा जाऊ, सुरक्षित जाऊ. आपल्याभोवती एक सुरक्षा कवच आहे, त्याचा अनुभव घ्या मास्टर्स, की आपल्याभोवती एक सुरक्षा कवच आहे. सगळ्या चांगल्या गोष्टीच आपल्यापर्यंत पोहोचतात आहे. चांगल्या गोष्टी, चांगली माणसं, चांगल्या घटना. एक क्षण अनुभूती घ्या. आणि वाईट सगळ्या गोष्टी दूर आहेत, कोसो कोसो दूर. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय श्री. इथेच आपली रजा घेते. जय श्रीराम. उद्या भेटूया.